नि सा गा पानी पानी धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पानी पानी धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये कल्पना चावला यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. तर प्रथमतः जाणून घेऊया कल्पना चावला यांचे बालपण. भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना गरुडझेप मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला. पहिली भारतीय महिला अंतराळवीर. अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रात सुद्धा भारतीय महिला कुठेही कमी नाहीत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्या क्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात. हे जागतिक पातळीवर सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी अंतराळ यात्री म्हणजे कल्पना चावला. कल्पना चावला हिचा जन्म हरियाणा राज्यातील कर्नाल या गावी झाला. बनारसी लाल चावला आणि संजय ज्योती चावला या दाम्पत्याचे चौथे अपत्य. भावंडांमध्ये ती सर्वात लहान. तिचे शालेय शिक्षण 1976च्या दरम्यान टागोर हायस्कूलमध्ये झाले. तिने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज चंदीगड येथून वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात 1982 साली पदवी आणि टेक्सास विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात 1984 साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तिने 1988 मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात PhD पदवी मिळवली. कल्पनाचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक जॉन पियर हॅरिसन यांच्याशी झाला होता. तिने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यानंतर नासाच्या नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन एम्समध्ये संशोधन केंद्रात शक्ती निर्धारित संगणकीय द्रायुगतिकी या विभागात कामाला सुरुवात केली. 1993 साली तिचे ओव्हरसेट मेडथन्स इनकॉर्पोरेशन लॉस ॲटलॉस येथे उपाध्यक्ष आणि संशोधक वैमानिक म्हणून निवड झाली. कल्पनाने काम केलेल्या प्रकल्पांचे निष्कर्ष व शोध विविध परिषदातील चर्चासत्र आणि शोधपत्रिकांमध्ये समाविष्ट करण्यात आले. डिसेंबर 1994 मध्ये कल्पनाची निवड नासामध्ये अंतराळवीर म्हणून झाली. अंतराळवीरांच्या 15व्या गटात तिने स्थान मिळविले. 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या ॲस्ट्रॉनॉट ऑफिस एव्हा रोबोटिक्स अँड कम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाली. तिच्या कामात रोबोटिक उपकरणांचा विकास आणि अंतराळ यानाला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरची शटल एव्हिऑनिक्स या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते. 1996 साली तिची निवड STS-87 अवकाशाला यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबोटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली. कल्पनाने आपले पहिले अंतराळ उड्डाण STS-87 कोलंबिया या अवकाशयानामधून 19 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 1997 एवढ्या कालावधीकरिता केले. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहीनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते याविषयीची तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी 2 जणांनी एव्हाची अवकाशात चालण्याची कृती केली होती. यात चावलांचा समावेश होता. ही मोहीम अवकाशात 376 तास आणि 34 मिनिटे राहिली. या अवकाशयानाने पृथ्वीभोवती 252 वेळा परिभ्रमण केले. कल्पना चावलाचे दुसरे व अंतिम उड्डाण 16 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2003 या 16 दिवसांच्या कालावधीतले. ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध पातळ्यात काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील 24 तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ 80 यशस्वी प्रशिक्षणे केली. मात्र या मोहिमेचा अंत दुःखद झाला.
1 फेब्रुवारी 2003 या कोलंबिया अवकाशयान परतीच्या मार्गावर असताना जमिनीवर उतरण्याच्या 16 मिनिटे आधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात कल्पनासहित 6 अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमात एकूण 30 दिवस 14 तास 54 मिनिटे अंतराळात होती. कल्पना चावला हिला मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर, द नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस मेडल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरियाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे. भारताचे नाव विश्वात गाजवणाऱ्या या रणरागिणीला आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण थोडक्यात कल्पना चावला यांच्या कार्याचा आढावा घेतला. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु. धन्यवाद.